कारखान्यांची क्षमता वाढ, साखर उद्योगाच्या मुळावरती. दशकभरात गाळप हंगाम 150 वरून पोहोचला 100 दिवसांवरती. कर्नाटकामध्ये बॅडगी मिरचीला मिळाला क्विंटलला 90,000 रुपये विक्रमी दर. शेतकऱ्यांसाठी विक्रमी दर मिळाल्याने आनंदाचं वातावरण. साखर उत्पादनाला अतिवृष्टीचा फटका. देशातील उत्पादन अंदाजापेक्षा कमीच साखर उत्पादन झाल्यामुळे साखरेचे भाव वाढणार. 2 कृषी अधिकाऱ्यांच्या दिव्यांगत्वाची चौकशी. बोगस प्रमाणपत्राद्वारे सेवा प्रवेशाचा कृषी विभागाचा संशय. भारत अमेरिका करार हा शेतकरी विरोधी. राष्ट्रपतींनी हा करार थांबवावा. शेतकरी संघटनांची नवीन मागणी. शिवनेरी हेच अजितदादांच्या विचारांचे कार्याचे प्रेरणास्थळ. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं प्रतिपादन. केली नवी मोठी घोषणा. खडकवासलातून उन्हाळी हंगामासाठी आवर्तन सुरू. शेतीसाठी 2 टप्प्यात 9 टीएमसी पाणी मिळणार असल्याची सगळ्यात मोठी खबरबात. AI आधारित कृषी सल्ला प्रकल्प सुरू. परभणी हिंगोलीतील 6 गावात प्रायोगिक तत्वावरती अंमलबजावणी झाली सुरू. येत्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नवे संकेत. राज्यातील सर्व किल्ले अतिक्रमण मुक्त करणार. शिवनेरीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी ग्वाही. विमानात अतिरिक्त इंधन का? रोहित पवार यांचा केंद्र सरकारला सवाल. अजित पवार अपघात प्रकरणी पुनरुच्चार केला. ऊसतोड कामगारांसाठी स्केल लेबल मॉडेल राबवणार. राज्यस्तरीय परिषदेत निर्णय. महिला कामगारांच्या संरक्षणावरती भर. अजितदादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यावरती कारवाई होणार. सुनील तटकरे यांचा जोरदार इशारा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवंगत नेते अजित पवार. विधानसभा अध्यक्षांसह 42 आमदारांना हायकोर्टाची नोटीस. बिहारमध्ये राजकीय भूकंप झाल्याचं सगळ्यात मोठी खबरबात. सरलेल्या वर्षात कांदा निर्यात 20% घटली. विदेशी चलनासह शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान होण्याची शक्यता. कारखान्यांची भाव क्षमता वाढ. साखर उद्योगाच्या मुळावरती. दशकभरामध्ये गाळप हंगाम 150 वरून कमी दिवसांवरती आला. शरद पवारांना राज्यसभेवरती पाठवण्यासाठी काँग्रेसची नवी अट. समर्थनाच्या बदल्यात हवी विधान परिषदेमधील 1 जागा. पर्यावरण तज्ञांनी कृषी क्षेत्राकडेही लक्ष देण्याची गरज. राज्यपाल आचार्य देवव्रत यांची माहिती. हवामान बदलाचा कॉफीवरती घाव. किमती वाढण्याची शक्यता. उष्णतेचे वाढते दिवस. अनियमित पाऊस व दुष्काळामुळे उत्पादन घटण्याची शक्यता. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पॅरिसमध्ये केली शिवजयंती साजरी. फ्रान्सच्या राजधानीत जय भवानी जय शिवरायच्या घोषणा. भूमी अभिलेख विभागीय कार्यालय लातूरला स्थापनेच्या हालचाली. नांदेड, परभणी व हिंगोलीची होणार गैरसोय. पुढारी झोपेतच. राजधानी दिल्लीत शिवजयंती उत्साहामध्ये साजरी. भारतीय सेनेच्या तुकडीने दिली छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना. शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी राष्ट्रीय पातळीवरती मंथन. 20-21 फेब्रुवारीला अकोल्यामध्ये भरली होती राष्ट्रीय शेतकरी चर्चासत्र. कोयनेत हिरकणीचा वावर. शिकार सुरू. हालचाली वाढल्या. व्याघ्रगडच्या साक्षीने हिरकणीचा नवा प्रवास सुरू झाल्याची माहिती. 8,300 लालपरींचा नवीन ताफा येणार. या वर्षी अखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार. परिवहन मंत्री यांचा विश्वास.
मोफत सेवांची खिरापत वाटण्यापेक्षा जनतेला रोजगार द्या. तामिळनाडूत मोफत वीज देण्यावरून सुप्रीम कोर्टाने फटकारले. सुरत चेन्नई कॉरिडॉरसाठी निविदा चालू. BOT वरती 8,000 कोटींचा खर्च. बार्शी, दक्षिण सोलापूर 59 गावांचा समावेश. 2024-25 मध्ये भाजपला मिळाल्या 3,157 कोटींच्या देणग्या. 82% अधिक देणग्या फक्त भाजपलाच. अमेरिकेची अवघड अट, तर कपड्यांवरती 0% टॅरिफ. शेतकऱ्यांना जबरदस्त फटका बसण्याची शक्यता. डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये महाराष्ट्राची 3ऱ्या क्रमांकावरती झेप. मुख्यमंत्र्यांच्या नियमित आढाव्यानंतर योजनेच्या अंमलबजावणीला मोठी गती. गहू निर्यातीला केंद्र सरकारकडून मान्यता. गव्हाच्या अतिरिक्त उत्पादनाला तसेच साखर निर्यातीला दिली परवानगी. पॅनिक सेलिंगमुळे सोयाबीन दबावामध्ये. बाजारातील घसरण तात्पुरती. भाव पुन्हा वाढण्याची शक्यता. सोयातील आयातीचा कोटा. शेतकऱ्यांबाबत तडजोड नाहीच. अमेरिका कराराबाबत भारताची ठाम भूमिका. 50 कोटी लोकांचा सरकारने विचार केला असल्याची सरकारची माहिती. 1,69,00,000 रेशन कार्ड होणार स्मार्ट. 48 कोटींच्या खर्चाला मान्यता. जुन्या कागदी शिधापत्रिका त्रास संपणार. जमीन महसूल कायद्यात मोठा बदल. आता जमिनीसाठी NA परवानगीची गरज नाही. जमीन मालकांना सरकारचा मोठा दिलासा. युरिया DAPचा तुटवडा व्हायला नको. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे अखेर सरकारला आदेश. नैसर्गिक शेती तंत्रज्ञान प्रसारामध्ये राज्य अग्रेसर ठरेल. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची नवी ग्वाही. भारताच्या कापड निर्यातीला फटका. बांगलादेश अमेरिका व्यापार करारामध्ये सगळ्यात मोठी उलाढाल असल्याची माहिती. परभणी हिंगोली जिल्ह्यात 17.70 लाख क्विंटल कापूस खरेदी. खुल्या बाजारातील दरात सुधारणा. खासगी कापूस खरेदीमध्ये वाढ झाल्याची माहिती. DAP खतांची किंमत वाढवण्याची शक्यता. बळीराजाला अर्थसंकल्पाचं मोठं गिफ्ट मिळाल्याची सरकारची घोषणा. पहिल्या टप्प्यातील आंबा मोहर करपला. सिंधुदुर्ग रत्नागिरीतील आंबा उत्पादक मोठे संकटामध्ये आल्याची माहिती. शेतीचा विकास दर 3.5%वरच. आर्थिक पाहणी अहवालातील कबुली. गुणवत्तापूर्ण बियाण्यांचा अभाव असल्याची सरकारची माहिती.